महाराष्ट्र क्राईम न्यूज आपली बातमीमध्ये स्वागत आहे। गंगाई सपाटे शिक्षण संकुलात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा। सेवानिवृत्त सरनाईक भारत महादेव कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण। तारापूर नाला गंगाई सपाटे शिक्षण संकुल सुरली गावठाण तारापूर नाला येथे भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात देशभक्तीपूर्ण वातावरणात आणि विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तथा सेवानिवृत्त सरनाईक श्री भारत महादेव कदम यांच्या हस्ते सकाळी ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी उपस्थित मान्यवर, शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजास मानवंदना देत स्वातंत्र्य दिनाचा उत्साह साजरा केला। कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांनी वंदे मातरम, राष्ट्रगीत, राज्यगीत आणि ध्वजगीत यांचे सामूहिक गायन केले। त्यानंतर नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत नशामुक्तीची सामूहिक प्रतिज्ञा घेण्यात आली। तसेच विद्यार्थ्यांनी भारतीय संविधानाचे सामूहिक वाचन करून संविधानाच्या मूल्याविषयी जागृती निर्माण केली। कार्यक्रमातील विशेष आकर्षण ठरले ते गाईड विद्यार्थ्यांचे शिस्तबद्ध संचलन। गाईड विद्यार्थ्यांनी प्रमुख पाहुणे तसेच राष्ट्रध्वजाला मानवंदना देत आपल्या शिस्तीचे आणि कौशल्याचे प्रभावी प्रदर्शन केले। त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी सामूहिकरित्या संगीत कवायत सादर केली। विद्यार्थ्यांच्या या आकर्षक सादरीकरणाने उपस्थित पालक, मान्यवर व नागरिकांची मने जिंकली। प्रशालेचे मुख्याध्यापक श्रीराम बरगंडे यांनी प्रास्ताविकातून शाळेत राबवण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांची माहिती दिली। तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सरनाईक भारत महादेव कदम यांचा सविस्तर परिचय करून देत त्यांच्या कार्याचा गौरव केला। यावेळी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी या तीनही भाषेतून उपस्थित पालकांसमोर स्वातंत्र्य दिन सोहळा याविषयी मनोगते व्यक्त केली। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सरनाईक भारत महादेव कदम यांनी आपल्या सेवा काळातील विविध ठिकाणी केलेले कार्य, आलेले अनुभव व महत्त्वपूर्ण प्रसंग विद्यार्थ्यांच्या समोर मांडले। आपल्या मार्गदर्शनातून त्यांनी विद्यार्थ्यांना देशसेवा, शिस्त, नशामुक्ती, समाजसेवा, राष्ट्रप्रेम आणि सामाजिक बांधिलकी याचे महत्त्व समजावून सांगितले। विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर देश व समाजाच्या विकासासाठी जबाबदार नागरिक म्हणून योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले। यावेळी प्रशालेतील शिष्यवृत्ती तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या। उपस्थित पालकांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले। या कार्यक्रमात शरद नागरी सहकारी बँकेचे संचालक प्रदीपदादा निर्मळ, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महादेव माने, बाळासाहेब सपाटे, पत्रकार उमेश वाघमारे, रमजान मुलानी, संजय जगताप, नागनाथ चव्हाण, सचिन नकाते, संभाजी सुतार यांच्यासह पालक, प्रतिष्ठित नागरिक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संध्या कदम यांनी प्रभावीपणे केले। प्रास्ताविक मुख्याध्यापक श्रीराम बरगंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन संजय काळे यांनी केले। स्वातंत्र्य दिनानिमित्त संकुलात निर्माण झालेले देशभक्तीपूर्ण वातावरण, विद्यार्थ्यांचे शिस्तबद्ध संचलन, संगीत कवायत, संविधान वाचन आणि विविध उपक्रम यामुळे संपूर्ण कार्यक्रम उत्साहात व संस्मरणीय ठरला।